नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज किचनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर थोडंसं माझ्या हाताला आज लागल्यामुळे माझी मुलगी आज रेसिपीमध्ये मला मदत करणार आहे. तर आजही आपण छोटीशीच रेसिपी पाहणार आहोत. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे रवा केक. तर चला आपण त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघू. तर इकडे साहित्य बघूया. ही जी मी एक वाटी घेतलेली साखर आहे ना, तर ह्या एक वाटी हेच मापानं मी ह्या वाटीच्या मापाने हा मी रवा 2 वाटी घेतलेला आहे. 1 वाटी साखर, थोडंसं चवीपुरतं मीठ, पाऊण वाटी दही आहे, छोटी वाटी आहे ती, एक मोठी वाटी दूध आहे, टुटी फ्रुटी आहे गार्निशनसाठी, वेलदोड्या आहेत चवीसाठी, थोडंसं तेल घेतलेलं आहे, थोडंसं तूप आणि इकडे इनोचा एक पाऊच घेतलेला आहे. तर चला आपण बॅटर तयार करण्याच्या आधी ना मी असा एक माझ्याकडे कुकर आहे, त्याची सीट काढून घेतलेली आहे, आतली टोपणाची रिंगी काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये छोटी प्लेट घालून मी हा प्रीहीट करायसाठी ठेवलेला आहे. बॅटर तयार होईपर्यंत हा प्रीहीट होईल. तर आता जास्त भांडी न काढता आपण असं कुकरचं मोठं भांडं घेऊया. त्याच्यामध्येच आता हे आपल्याला सगळं तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता 2 वाटी रवा घालूया. रवा कच्चाच आहे आणि बारीक आहे. 1 वाटी साखर, थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडंसं घालायचं अगदी. त्याच्यानंतर हे वेलदोडे घालूया आपण. आपल्याकडे इन्सेन्स नाही आहे त्यामुळे हे वेलदोडे फ्लेवरसाठी घालते. दही घालूया. त्याच्यानंतर हे 1 वाटी दूध, थोडंसं मी शिल्लक ठेवते, नंतर लागलं तर आपण घालूया. हे अर्धी वाटी तेल आहे, ते तेल घातलेलं आहे आणि थोडंसं इकडे आपण 1 मोठा चमचा तूप घालते. तर मिक्स करूया. आता हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेऊया आपण. तर हे बघा, मी असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. खूप छान वाटलं गेलेलं आहे. आता आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया हे. आता मी भांड्यामध्ये बॅटर काढते. तर हे बघा, मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. हे बघा. तर इकडे मी कोणताही ॲडिशनल कलर न वापरता थोडंसं कलरसाठी मी हळद टाकते याच्यामध्ये, चिमटभर, आणि हे परत सगळं मिक्स करून घेते. आता हे 10 मिनटं आपण झाकण लावून ठेवूया, म्हणजे पीठ फुलेल चांगलं. हे आता 10 मिनटं आपण झाकण लावून ठेवून देऊया. तर 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता पीठ बघूया कसं झालेलं आहे बॅटर आपलं. तर हे बघा, रवा फुललेला आहे. छान असं बॅटर तयार आहे. तर बॅटर मी अशा कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी पेपर घेतलेला आहे, असा पेपर आहे, आणि त्याला मी आता तेल लावून घेणार आहे. तर हे बघा, मी अशा प्रकारे याला तूप लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टुटी फ्रुटी घालायची आहे थोडी. आता मी हे बॅटर असं मी हे याच्यामध्ये घालते. आता आपण 1 पॅकेट इनो घातलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे हे बाहेर ठेवून द्यायचं नाही. पटकन हे कुकरला लावून घेऊया. कुकरला लावायच्या आधी असं चेक करूया. त्याच्यावरती थोडंसं टुटी फ्रुटी घालूया अजून. आणि आता हे कुकरला लावून घेऊया. तर कुकरमध्ये मी प्लेट ठेवलेली आहे, कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे, आणि तो कुकर छानपैकी प्रीहीट झालेला आहे. आता आपण हे भांडं ठेवूया. छान असं केक तयार झालेला आहे. कुकरमधून बाहेर काढल्यानंतर असं दिसतोय बघा. कडा पण त्याचे छान सुटलेले आहेत. आता तो थोडासा थंड झाला की आपण काढून घेऊया त्याच्यामधून. आता आपण त्याच्या कडा मोकळ्या करूया. ऑलरेडी झालेल्या आहेत त्या, पण थोडे थोडे आपण करून घेऊया. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया.
तर हे बघा केक अशा प्रकारे मी सरळ करून घेतलेला आहे. आता याची स्लाइस कट करून घेऊया. गरम आहे अजून. हे बघा खूप छान असा स्पंजी रवा केक झालेला आहे. तर आपण असे कट करून घेऊया थोडे थोडे पीस. खूपच यम्मी असा केक झालेला आहे. खूप स्पंजी आहे आणि अजून गरम आहे. खूप छान लागतो खायला. तुम्हीही नक्की करून बघा. जर तुम्हाला ही माझी रवा केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.